आणि आमच्या पक्षाच्या वतीने दानवे साहेब जाऊन आलेत आणि यापूर्वी आम्ही बीड आणि परभणीला आमचे नेते म्हणून विरोधी पक्षनेते गेलेले आहेत, त्यांनी पाहणी केलेली आहे आणि आम्ही सगळ्याच आमदारांनी बीड आणि परभणीच्या बाबतीत या ठिकाणी सरकारला धारेवर धरलेलं आहे। 101 अन्वये अल्पकालीन सूचना ही देखील या ठिकाणी आणण्यासाठी मी स्वतः सरकारला विनंती केली होती, स्थगन फेटाळला होता। त्यामुळे आम्ही परभणी आणि बीडच्या घटनेबाबत गंभीर आहोत आणि अत्यंत सिरियसली या सगळ्यावरती कार्यवाही म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने काळजी घेतली जाते। मधल्या काळामध्ये बोगस औषधांचा मुद्दा उपस्थित केला होता, आजही पायऱ्यांवरती बोगस औषधांचा मुद्दा घेऊन आंदोलन केलेलं आहे। मात्र सध्या मंत्रिमंडळामध्ये खातेवाटप नाही आहे, त्यामुळे अजब सरकार आहे आणि या सरकारला बहुमत असून देखील बिना खात्याचे मंत्री इकडे तिकडे फिरत आहेत। या राज्यामध्ये अधिवेशन चालू असताना उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री उत्तर देत आहेत, हे दुर्दैवी आहे। त्यामुळे बोगस औषधाचा पुरवठा हा मागच्या सरकारने केलेल्या एक भ्रष्टाचाराचा भाग आहे आणि हा भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये म्हणून या ठिकाणी कानाडोळा केला जातो। प्रभूचं पहिलं असं अधिवेशन असेल की जिथे एकाही खात्याचा मंत्री जो आहे म्हणजे मंत्री आहेत पण खातं मात्र त्यांना वाटलं न गेल्यामुळे प्रश्नांची उत्तरं मिळू शकलेली नाही आहे। अनेक प्रश्न जे आयत्या वेळेला आले त्याही प्रश्नांवर उत्तरं जी आहे ती यावेळेला शासनाकडून मिळताना दिसत नाही आहे। अर्थ खातं आणि नगरविकास खातं या दोन खात्यांवर सगळं अडून बसलं आहे असं कळत आहे। आता याच्यावरती महाराष्ट्राची जनता जी आहे ती एकच म्हणते आणि जी पश्चातापाने म्हणते की बहुमत देऊन देखील देवेंद्रजी अजब तुमचे सरकार। तर याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, कोकणी जनतेने त्यांना मॅन्डेट दिलेलं आहे। त्यामुळे कोकणवासियांचं काय भलं करणार की आपसात भांडत राहणार हे आता येणारा काळ ठरवेल। पीक विम्याबद्दलचा प्रश्न जो आहे तो सुरेश धस यांनी उपस्थित केला, ज्याच्यावर तुम्ही आता बोललेला आहात। परंतु सत्ताधारी बाकावरचाच एक आमदार सत्तेतल्या दुसऱ्या पक्षाच्या मंत्र्याच्या खात्यावर अशा पद्धतीनं आक्षेप उपस्थित करतोय। काय वाटतंय या कृषी खात्याचं याच्यामध्ये किती मोठं योगदान आहे या भ्रष्टाचारात? याच्यामध्ये असं आहे की मी आपल्याला एकच सांगतो की मराठीमध्ये एक म्हण आहे, खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे वेगळे। अशी परिस्थिती या सरकारमध्ये सुरू आहे। आपण बघताय की सुरेश धस यांनी त्या देशमुख मृत्यू प्रकरणामध्ये एवढे सरकारचे वाबाडे काढले, दुसऱ्या दिवशी आपल्यासमोर येऊन त्यावरती ते एक शब्द देखील बोलले नाही। आज त्यांनी नवीन भ्रष्टाचार आणला आहे, हे आज नाही आहे, गेले 2 वर्ष हा भ्रष्टाचार पीक विम्याद्वारे होतोय। ते आम्ही विरोधी पक्षाची लोक ओरडून सरकारला सांगतोय, तरी झोपलेलं सरकार जागा नाही झालंय। खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे ही सरकारची नीती आहे।